25 मिनिटांनी पहिला बॉल पडला पाहिजे पंच. चला विनंती आहे खेळाडूंना इन्स्ट्रक्शन आपण द्या. 5 वाजून 25 मिनिटं झाली आहेत. चला मॅच लगेच सुरू करा. यानंतर आणखी एक सामना बाकी आहे. थोडीशी घाई करा. Edge and taken in the third man region. First blow for team Sivapremi Bhinarpada. Batsman out on Golden Duck. Very first ball of the inning. फलंदाज गुरु शिंदे मैदानावरती दाखल झालेत आणि गुरुला मैदानावरती सुरू व्हावं लागेल. गुरु तू हो जा सुरू. गुरु शिंदे मैदानावरती क्रमांक 3 वरती शिवप्रेमी भिनारपाडा संघासाठी. अप्रतिम हा देखील बॉल होता. कमालीचा बॉल प्रथमेश यांचा पाहायला मिळाला. पहिला बॉल वरती विकेट, दुसरा बॉल डॉट. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवधी असेल याची नोंद आपण करून घ्यायची आहे. 5 वाजून 25 मिनिटांनी सामन्याला सुरुवात झाली आहे. विदाउट ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पुढे जायचंय. जर इमर्जन्सी, इन केस ऑफ इमर्जन्सी तुम्हाला पाणी दिलं जाईल. आणखी एक बॉल डॉट. अप्रतिम गोलंदाजी आहे, दर्जेदार. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक बॉलला केलाय. लेंथ मध्ये थोडंसं व्हेरिएशन आहे. काही बॉल वरती लेंथ थोडीशी पुढे, काही थोडीशी पाठीमागे. जास्ती व्हेरिएशन नाहीये परंतु व्हेरिएशन आहे लेंथ मध्ये. डॉट बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉल झालेत आतापर्यंत, धाव आली नाहीये, एक सफलता आली आहे. विजय अगदी शून्यावरती बाद झालेत. गुरु शिंदे आणि शुभम ही जोडी मैदानावरती. आणखी एक बॉल कदाचित डॉट होता परंतु बाईच्या ओ व्हॉट्स हॅपन देयर. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस इन क्रिकेट. आणि सेलिब्रेशन पाहून असं तर वाटतंय की काम तमाम हो गया है. चेक केलं जाईल, तिसरे पंच चेक करतील. ऑन फील्ड पंच आपण याचे चेक करण्यासाठी. ऑन फील्ड पंच आपण या तरुण सर या. अति प्रचंड वेगाने या. पंच आहेत डीके सर, चेक केले जाईल.
नॉट आउट. बॅट त्याने ड्रॅग केली होती, बेल्स रिमूव्ह झाली नाही. बेल्स रिमूव्ह खूप लवकर झाली, ज्यावेळेस तो इन झाला त्यावेळेस बेल्स रिमूव्ह झाली, तोपर्यंत बेल्स रिमूव्ह झाली नाही म्हणून नॉट आउट निर्णय आलाय. बेल्स खूप उशिरा रिमूव्ह झाली आहे आणि देर आर नो बेल्स ब्रेक बिफोर टाइम मध्ये त्याची बेल्स रिमूव्ह झाली नाही म्हणून नॉट आउट आहेत. ऍज पर लॉ इट्स नॉट आउट. चांगला डिसिजन आहे पंतांचा. यस, 1 रन मिळेल. 1 रन बाईज अंपायर. बॅट ओके. क्लीन बोर्ड. यावेळेस बेल्स रिमूव्ह झाल्यात आणि फलंदाज त्रिफळाजीत. 1 मोर विकेट. यॉर्कर होता आणि फलंदाजाकडे सोल्युशन नव्हतं. टीम मीटिंग नको, विनंती आहे थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम, नवीन फलंदाज देखील लवकर पाठवा, विनंती आहे. पंचाने कॉल केलाय. यस, विकेटच्या बाहेर कदाचित पिच झालाय. पंचाने त्यामुळे नो बॉल घोषित केलाय ऑनफील्ड पंचाने. यस यस इट इज नो बॉल, कॉपी इयर आणि नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. दोन धावा धावपलकावरती आहेत. फ्रीडचा बॉल, पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. ऑफ ड्राईव्ह, एका धावेची प्राप्ती होईल, एका धावेनं धावपलक पुढे जाईल. 3 धावा धावपलकावरती आहेत. 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 धावा धावपलकावरती. कॅप पडली बॅटरची, परंतु ऑन फील्ड वरती जर क्षेत्ररक्षकाची कधी कॅप पडली आणि तिला जर बॉल लागला ना तर 5 धाव्यांची पॅनल्टी असते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. हा देखील नियम आहे. क्रिकेटमध्ये नियम खूप कठीण आहेत आणि त्याचा जर तुम्ही सखोल अभ्यास केला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या खेळाडूची कॅप पडली चुकून आणि तिला जरी बॉल लागला तरी देखील 5 धाव्यांची पॅनल्टी असते. असे नियम आहेत क्रिकेटमध्ये. आणि एक नियम, विकेट किपरच्या पाठीमागे हेल्मेट असतं, त्याला जरी बॉल लागला चुकून, त्याच्या हातामधून सटकला आणि बॉल लागला, तिथे देखील 5 धावा तिथे मिळतात. किंवा एखादा क्षेत्ररक्षक असेल त्याने ग्लोव्ज घालून कॅच घेतला, विकेट किपरच्या हातामध्ये ग्लोव्ज असतात परंतु क्षेत्ररक्षकाने घातला तर त्याला देखील तिथे 5 धावांची पेनल्टी असते. असे नियम आहेत क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये खूप सारे नियम आहेत वेगवेगळे आणि त्याच्यावरती विस्तृत चर्चा करण्यासाठी एक इनिंग काय एक दिवस देखील पुरणार नाही. एकूण धावपलकावरती धावा आहेत 3. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अनिकेत मते बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. चिखलोलीपाडा संघ त्यांच्या विरोधामध्ये भिनारपाडा अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. अनिकेत मते बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. पहिला बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये उद्धव होते आणि चांगला झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सफलता विकेट.
प्रेमी भिन्नारपाडा संघाच्या अडचणी आता वाढताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी अनिकेत त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडीशी घाई करा. आपल्याला विनंती, जास्ती वेळ आपण घेऊ नका. जवळपास 5:26 सुरू झालं होतं. 10 मिनिट झालेत. 10 मिनिट ऑलरेडी लागलेत. अनिकेत एकच बॉल झालाय तुमचा सेकंड ओव्हरचा. मध्ये थोडासा टाइम गेला डिसिजन पेंडिंग असल्यामुळे, परंतु खूप जास्त वेळ लागतोय. हा देखील कमालीचा बॉल होता. पडल्यानंतर लेंथला हिट करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा जेव्हा लेंथवरून अतिरिक्त उसळी बॉल घेतो तुम्ही, गोलंदाजाचा हात पाहता, बॉल हातामधून रिलीज होताना पाहता, गोलंदाजी लाईन तुम्ही पाहता, परंतु लेंथवरती बॉल पडतो आणि लेंथवरून अतिरिक्त उसळी बॉल घेतो ना, तर फलंदाज म्हणून खेळणं खूप कठीण आहे. मैदानावरती खूप वेगानं माशा तुम्हाला जाताना पाहायला मिळतील आणि इथून देखील तुम्हाला ते व्ह्यूज पाहायला मिळतील माशांचे. आणि त्यामुळं कदाचित जे खेळाडू होते मैदानावरती सगळ्यांनी अगदी साष्टांग दंडवत घातलंय मैदानावरती, कारण खूप वेगानं त्या माशा तिथून जात होत्या. हे अशी दृश्य खूप कमी वेळा क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळतील. मधमाशा होत्या त्या. एक धाव प्राप्त होईल. आता मैदानावरती कोणी बोललं नाही, कदाचित झुकेगा नाही साला, जो झुकेगा नाही वो सुजेगा साला, त्याच्यामुळे सगळे झुकले. 4 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस चांगला फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एका धावेचा प्रयत्न आहे. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा असतील 5 धावा. 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 5 धावा धावपलकावरती. अनिकेत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन साइडला खेळायचं होतं, परंतु तिथे संपर्क नाहीये बॅट आणि बॉल मध्ये. डॉट बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. मधुमाशा खूप वेगानं गेल्या मैदानावरून आणि त्यानंतर तिथे चालत नाही ना, झुकेगा नाही साला, झुकेगा नाही तर सुजेगा साला. त्यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या बाहेर आणखी एक बॉल डॉट. दोन षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आहेत केवळ 5. अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे चिखलोलीपाडाचे गोलंदाज, त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली पहिल्या 2 षटकांमध्ये, मग अनिकेत मते असतील किंवा गोलंदाज प्रथमेश असतील, चांगली कामगिरी दोघांनी केली आहे. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, षटक क्रमांक 2 मध्ये 2च धावा आल्यात, एक सफलता. अनिकेत मते अष्टपैलू खेळाडू आहेत आणि खुल्या गटामध्ये देखील खेळताना आपण त्यांना पाहतो. चला थोडीशी घाई करा, क्षेत्ररक्षण करणारी टीम. खूप वेळ गेलाय. 5:39 झाली आहेत. 5:26 सुरू झालं होतं. 5:39 झाली आहेत. मध्ये थोडासा टाइम DRS मध्ये गेला. मधमाशा मैदानावरती आल्या आणि थोडासा जास्ती वेळ गेलाय, परंतु आता थोडी घाई करणं गरजेचं आहे. गोलंदाजी करणारी टीम खूप जास्ती वेळ तुम्ही घेताय, अतिरिक्त वेळ घेऊ नका ही विनंती आहे. कालच्या राहिलेल्या मॅचेस आज आपण पूर्ण करतोय. काल थोडंसं डिले झालं असेल, कदाचित उद्घाटन सोहळा होता, परंतु आज थोडंसं सहकार्य आपण करणं गरजेचं आहे. उद्धव गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, आणखी एक बॉल डॉट. गोलंदाजी खूप कमालीची राहिली आहे. मग प्रथमेश असतील, अनिकेत मते असतील आणि आता उद्धव, ते देखील चांगली गोलंदाजी करतायत. पहिला बॉल डॉट आलाय. डॉट बॉल. उद्धव बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस फटका चांगला गॅप मध्ये, लॉंग लेग क्षेत्रामध्ये खाली इलाका वहा कर दिया धमाका. शिव छत्रपती चषक चौकार, 4 धावा.
पेरू चौकार आलाय बऱ्याच वेळानंतर त्यांच्या बॅटमधून. चार धावा पाठीमागच्या बॉलवर. त्याला पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेर स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा बॅट बॉलच्या लाईन मध्ये बॅटर येऊ शकले नाही. आणखी एक बॉल डॉट. 9 धावा धावपलकावरती आहे. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. इथे देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस वाईड बॉल ऑप्शनच्या खूप जास्ती बाहेर. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 10 धावा धावपलकावरती आहे. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 10. यावेळेस बॅटचं लिडिंग एज लागलंय. लॉंग स्टॉप रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय. जाईल सीमारेषच्या पलीकडे. 4 चौकार. लेनचा बॉल फटका चांगला लॉंग ऑफ रिजनला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा आपण एकदा पूर्ण होतील. 2 धावांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 16 धावा. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक इथे तिसरं सुरू आहे. 16 धावा धावपलकावरती. 4 षटकांची मॅच. खूप वेळ या इनिंगला गेलाय. 5:43 झालेत. 5:26 मिनिटाने 25 मिनिटाने इनिंग सुरू झाली होती. यावेळेस देखील फटका चांगला डीप मध्ये. प्रोटेक्शन. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आता आणि त्याच्यामध्ये सफलता देखील मिळेल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण करणारी टीम. या चुका देखील तुम्हाला महागात पडू शकतात येणाऱ्या काळामध्ये. कदाचित ज्यावेळेस एका धावेने तुमचा पराभव होतो. आज एक टीम 2 धावांनी हरली. सकाळच्या सत्रामध्ये 2 धावा इथे आल्यात. शेवटच्या बॉलवरती 9 धावा पाहिजे होत्या षटकाराला, परंतु 2 धावेने ती टीम पराभूत झाली. आपल्याकडं चेसिंग कंपल्सरी हा एक नियम खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने लागू केला जातो. थोडंसं वेळेची आपल्याकडे कमी असते. ज्यावेळेस तुमचे 8चा पोल ठीक आहे तिथे ते मला वाटतं चेसिंग कंपल्सरी नियम नसायला पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत आहे, परंतु आयोजक असं बोलतात की आमच्या डोक्याला थोडंसं होतं हॅडॅक. परंतु चेसिंग कंपल्सरी इट्स नॉट फेअर बिकॉज दोन्ही टीम एका समान लेवलला पोहोचलेल्या असतात. ज्यावेळेस स्कोर आर लेवल आपण म्हणतो त्यावेळेस दोन्ही टीम एका समान लेवलला असतात आणि तिथून कदाचित एका ओव्हरमध्ये निर्णय दिला जातो, परंतु तिथे दोन्ही टीमला संधी मिळते समान. परंतु चेसिंग कंपल्सरीमध्ये स्कोर आर लेवल असून एक टीम पराभूत होते आणि एक टीम विजयी होते, परंतु ते स्कोर लेवल असतो. मॅच बरोबरीत असते. कदाचित तेही सफिशियंट नाहीये, परंतु आता दुसरा पर्याय नाहीये. 50 ओव्हरच्या मॅचमध्ये परत 50 ओव्हरची खेळायची म्हणल्यावर कठीण आहे, किंवा 20 ओव्हरची परत खेळायची म्हणल्यावर कठीण आहे. 5 ओव्हरची देखील डिफिकल्ट आहे. सुपर ओव्हर ठीक आहे असं मला वाटतं सोल्युशन. यावेळेस हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करत होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि तिसरी धाव घेताना फलंदाज धावबाद झाले. 2 धावा पूर्ण होतील. तिसरी धाव घेताना विकेट आली आहे. हवेत बराच काळ बॉल होता. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं
2 धावा प्राप्त झाल्या. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. बावीस धावा धावफलकावरती आहे. 22. इथे देखील लिडिंग एज लागले. बराच काळ बॉल हवेत. एक टप्पा खाल्लाय. बॉल थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा घेत असताना फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत की नाही यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. चेक केलं जाईल. तिसरे पंच चेक करतील. खूप क्रिटिकल डिसिजन आहे. नॉट आउट, कारण टच अँड गो वाला निर्णय होता. नॉट आउट हा निर्णय दिलाय. बॅट्समनच्या फेवरमध्ये हा निर्णय जातो. टच अँड गो वाला निर्णय होता. चोवीस धावा धावफलकावरती. 24. यावेळेस देखील हवेत बॉल आहे आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. संघर्षाचा शंखनाद करणारा हा मॅक्सिमम षटकार. वरती आहेत 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील एज लागलं होतं. गोलंदाज स्वतः बॉलच्या दिशेने गेले. इथे धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. धावफलकावरती धावा आहेत 30 आणि शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका कदाचित आला तर एक चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते. 5 वाजून 49 मिनिटं झालेत. 5 वाजून 25 मिनिटांनी मॅचला सुरुवात झाली होती. यावेळेस देखील हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत आणि झेल टिपला गेलाय. इथे सफलता आली. धावफलकावरती आहेत आणि 31 धावेंचं लक्ष इथे असेल. 31 इज द टार्गेट. एकतीस धावेंचं लक्ष असेल चिखलोलीपाडा संघासमोर. चला बॅटर चिखलोलीपाडा लगेच आपण पाठवायची विनंती आहे. फलंदाज पाठवा ही विनंती आहे.
आई गावदेवी चिखलोलीपाडा संघ आपण आपले ओपनिंग पेअर लवकर मैदानावरती पाठवा ही विनंती आहे. जास्ती विलंब लावू नका, ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. सन्माननीय सुदामजी शेलार साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. सन्माननीय सुदामजी शेलार साहेब, आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. अनिकेत आणि सूरज ही जोडी मैदानावरती दाखल होतीये. थोडंसं लवकर चला विनंती अनिकेत, जास्ती विलंब लावू नका. यानंतर आणखी एक सामना आपल्याला खेळवायचा आहे आणि कदाचित जर तुम्ही जिंकलात तर तुम्हाला खेळायचे आणि भिन्नारपाडा संघ जिंकला तर त्यांना देखील खेळावं लागणार आहे पुढच्या मॅच मध्ये. त्यामुळे या मॅच मध्ये किती वेळ तुम्ही खर्च करता त्यावेळी पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला अंधारात खेळायला मिळेल की मग उजेडात मिळेल हे देखील डिपेंड असणार आहे. याची नोंद आपण करून घ्यायची. थोडीशी घाई करा, ही विनंती आहे. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. सन्माननीय सुदामजी शेलार साहेबांचा विशेष सन्मान इथे केला जाईल. राजेंद्रजी सोळसे साहेब यांच्या माध्यमातून सुदामजी शेलार साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न होतोय. स्ट्राइक एंड वरती सूरज आहेत, नॉन स्ट्राइक एंड वरती अनिकेत. बॅकफुटला गेलेत, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट. 4 रन पहिल्या बॉल वरती आलाय हा कव्हर रिजन मध्ये चौकार. पंढरीशेठ फडके, दिवंगत पंढरीशेठ फडके असं म्हणायला हरकत नाही. बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आणि याच मैदानाची स्तुतीचा तो व्हिडिओ होता. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूर. 5 धावा धावबलकावरती आहेत. गोलंदाज तेजस. अनिकेत मते ऑन स्ट्राइक. हार्ड हिटर बॅटर आहे अनिकेत मते, अष्टपैलू खेळाडू. ओ लाईन मिस केली, टोटली मिस. डॉट बॉल. अनिकेत मते पहिला बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि पहा टायमिंग करण्यासाठी तुम्ही बॉल पाहता गोलंदाजा हातामधून निसटतो. फलंदाज काय करतो, कुणी असेल, जरी मी बॅट घेऊन उभं राहिलो कुणी असेल, तुम्ही गोलंदाजाला पाहता, त्याचा हात पाहता, लाईन बॉल कोणत्या लाईनला सुटतो ते पाहता, कुठे पडेल हे पाहता आणि अकॉर्डिंगली तुम्ही रिॲक्ट करत असता. यावेळेस देखील एक चांगला बॉल चकमा दिलाय अनिकेत मते यांना. देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 बॉल लगातार बीट केले अनिकेत मते यांना. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि तिथून समजा लेंथ वरून सरळ बॉल पुढे आला बॅटच्या पट्यात तरी देखील तुम्हाला बॅट तुमची त्या टायमिंगला आली पाहिजे. टायमिंग खूप महत्वाचं क्रिकेटमध्ये. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. खूप छोटे छोटे विश्लेषण त्याच्यामध्ये आहे. गोलंदाज पण एकदा तयार. 1 धाव इथे प्राप्त होती. चिक्की सिंगल आहे.
आणि ती पूर्ण झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. आणि ह्या गोष्टी इतक्या बारकाईने त्याच्यामध्ये बारकावे जर सांगायला लागलं तर त्याला तुम्हाला ते ॲक्शन रिप्लेमध्ये सांगता येतील. कारण सेकंदाच्या 10व्या भागामध्ये बॉलरच्या हातामधून रिलीज होतो आणि बॅट्समन जवळ येतो. 150 प्लस ज्या वेळेस येत असेल तेव्हा किती वेगाने येत असेल तो. तो देखील एक गोष्ट, तो देखील एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. बॉल रिलीज झाल्यानंतर तो कसा, त्याची लाईन कशी आणि बॅट्समनला किती रेडी राहावं लागत असेल. यावेळेस प्लेड ऑन फलंदाज, विकेट, पहिली सफलता, फलंदाज बाद. धावा आहेत 5 आणि 6 धावा धावपलकावरती आहेत. चला घाई करा, घाई थोडीशी. 6 धावा धावपलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गुरु दाखल झालेत. एकतीस धाव्यांचं लक्ष आहे. 31 इज द टार्गेट. बॉल शिल्लक आहेत 18 आणि धाव्यांची आवश्यकता आहे ती 18 बॉल 25 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेस हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप करतायत. 2 धाव्यांचा प्रयत्न झालाय. धावबादची संधी देखील हुकली आहे. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहिला. विकेट दोन्हीकडे नाही आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 8. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेत मते आहे स्ट्राइक वरती. 8 धावा धावफलकावरती. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि अनिकेत मते क्लीन बोल्ड. बिग ब्लो फॉर टीम चिखलोलीपाडा. आणखी एक सफलता. प्रत्येक विकेट नंतर टीम हाडल नको. प्रत्येक षटकानंतर टीम हाडल नको. थोडीशी घाई करा. उद्धव थोडं लवकर चला बाबा, विनंती आहे. जास्ती वेळ लावू नका. आणखी एक मॅच नंतर बाकी आहे. आठ धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 8. नवीन बॅटर उद्धव मैदानावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज गुरु, ज्यांनी फलंदाजी चांगली केली आणि आता गोलंदाजी देखील चांगली करतायत गुरु. ऑन साइडला बॉलला टर्न केले. क्षेत्ररक्षक आहेत. बनतील दर्शक. स्क्वेअर लेग रिजनला बॉलच्या दिशेने आले नाहीत आणि बॉल सीमारेषच्या दिशेने गेलाय. 4 धावा. छत्रपती चषक चौकार.
12 धावा धावफलकावरती आहेत. एच हँड टेकन, क्लिअर साऊंड ऑफ बॅट, and it's another blow for team Chicloli Pada. बॅटर नितेश मैदानावरती दाखल झाले. त्यांनी आता थोड्याशा अडचणी वाढल्यात. त्या ठिकाणी फलंदाजी करणारी टीम आई गावदेवी चिखलोली पाडा या संघाच्या देखील अडचणी आता वाढताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज गुरु 2 सफलता या षटकामध्ये. अप्रतिम हा बॉल आहे गुरु यांचा, कमालीचा बॉल. जेवढी चांगली फलंदाजी केली त्याहून देखील अधिक चांगली गोलंदाजी करतायत आणि कदाचित ही मॅच डिफायनिंग फलंदाजी आणि गोलंदाजी असू शकते. गुरु यांची 2 सफलता अर्जित केल्यात गोलंदाजी करताना आणि फलंदाजी करताना धावा देखील बनवल्यात. ज्यावेळेस हवेमध्ये बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार 6 धावा. षटकाराला एकूण धावफलकावरती धावा आहेत 18 आणि आता बॉल शिल्लक आहेत 12 बॉल मध्ये 13. 12 बॉल मध्ये 13 धाव्यांची आवश्यकता आहे. थोडीशी घाई करणं गरजेचं. 31 धाव्यांचं टार्गेट आहे. 18 झाल्यात. 12 मध्ये 13 पाहिजेत. प्रत्येक बॉल नंतर जर मीटिंग घेतली तर आणखी खूप वेळ लागेल. यानंतर आणखी एक सामना आपल्याला कव्हर करायचा बाकी आहे. थोडीशी घाई करा ही विनंती आहे. गोलंदाज ऋषी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. ऋषिकेश. बॉल शिल्लक आहेत 12 आणि धावेंची आवश्यकता आहे 13. 12 बॉल 13 धावा. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा बॉल डॉट बॉल आहे. 11 बॉल मध्ये 13 धावेंची आवश्यकता आहे. 11 बॉल 13 धावा. 11 बॉल मध्ये 13 धावेंची आवश्यकता. स्लॉट मध्ये बॉल हवेत तर गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चूक करणार नाही डीप मध्ये. आणखी एक सफलता. विकेट. रेन बॉल इक्वेशन असताना एरियल रूटने फटकं खेळणं म्हणजे पायावरती कुऱ्हाड मारणं. विकेट आली. आणखी एक फलंदाज बाद. दहा बॉल आणि 13 धाव्यांची आवश्यकता आहे. 10 बॉल 13 धावा. या स्पर्धेला भरभरून मदत ज्यांनी केली ते माजी नगरसेवक सन्माननीय रमेशजी सोळसे साहेब, सन्माननीय हर्षदाताई सोळसे, सन्माननीय प्रवीण भाऊ राऊत, सन्माननीय बाळा राऊत साहेब, सन्माननीय आकाश राऊत साहेब
या सर्वांनी भरभरून मदत या ठिकाणी केली. सन्माननीय प्रतीकजी पेशेकर साहेब, सन्माननीय मयूरजी पेशेकर साहेब, या सर्वांची मदत आहे. यावेळेस डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. ट्रॉफीज असतील तिथे हर्षलजी भगत साहेब, त्यांची देखील मदत आम्हाला झाली आहे. मुकेशजी पेंडुलकर साहेब, किरणजी राऊत साहेब, विराजजी देशमुख, श्यामजी देशमुख, सर्वांनी मदत केली आहे. त्यानंतर आनंद पेंडुलकर साहेब, या सर्वांची मदत या स्पर्धेला झाली आहे. बॅकफुटला गेलेत. यावेळेस बॉलला कट करतायत, खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फटका आता इथे बसणार आहे. बॉल सीमारेषच्या पलीकडे. छत्रपती चषक चौकार, 4 धावा. कडे 22 धावा धावपलकावरती. डाऊन दिले, हा बॉल वाईड असेल. 23 धावा आता धावपलकावरती असतील. 8 धावांची आवश्यकता जिंकण्याकरता चिखलोलीपाडा संघाला 8 धावा आवश्यक आहेत. भिन्नारपाडा संघाने देखील मॅच मध्ये पुनरागमन केलं, परंतु छोट्या छोट्या चुका जिथे टाळणं गरजेचं होतं त्या चुका टाळता आल्या नाहीत भिन्नारपाडा संघाला, आणि कदाचित आता त्याचा फटका येणाऱ्या काळामध्ये नक्कीच बसेल. यावेळेस देखील डॉट बॉल आहे, ऑफस्टंपच्या बाहेर डॉट बॉल. सात बॉल आणि 8 धाव्यांची आवश्यकता आहे. कट टू कट मॅच चालली आहे. 7 बॉल 8 धावा. फुदरलेनचा बॉल फटका चांगला आहे. 2 धावांचा प्रयत्न इथे झालाय आणि फलंदाज धावबाद. विकेट आली आहे. आता बॉल शिल्लक आहेत 6 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 7. 6 बॉल 7 धावा. नवीन बॅटर मैदानावरती जातील. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण वेळ घेऊ नका आणि नवीन बॅटर आपण देखील त्वरित मैदानावरती चला, विनंती आहे. चला लवकर, नवीन बॅटर, विनंती आहे. सहा बॉल 7 धाव्यांची आवश्यकता. त्याला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचे. बराच वेळ या मॅचला गेलाय. 35 आणि 10 45 मिनिटं आतापर्यंत लागलेत. अजून एक षटक बाकी आहे. 4 षटकांच्या मॅचला ऑलरेडी 45 मिनिटं झालीत, म्हणजे खूप वेळ झालाय. थोडीशी घाई करा, विनंती आहे. सहा बॉल 7 धाव्यांची आवश्यकता आहे आणि अतिरिक्त वेळ तुम्ही खूप सारा घेतलाय. बराच वेळ लागलाय मॅचला. यानंतर क्वालिफायर मॅच देखील आत्ताच आपण खेळणार आहोत, त्याची नोंद तुम्ही पुन्हा एकदा करून घ्या. जी टीम जिंकेल तिला पुन्हा एकदा खेळायचंय. वाईड बॉल आहे आणि आता 6 बॉल मध्ये 6 धाव्यांची आवश्यकता आहे चिखलोलीपाडा संघाला. 6 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता. एखादा बॉल इथून डॉट आला तर दबाव वाढेल फलंदाजावरती. समोर दिशेने आक्रमण केले, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न अंगाशी येऊ शकतो आणि अंगाशी आलाय देखील. विकेट आले आणखी एक. आता बॉल शिल्लक आहेत 5 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 5. कदाचित मध्ये आले होते क्षेत्ररक्षक बॅटरच्या आणि रूट त्यांना बदलावा लागला. त्यासाठी थोडे नाराज होते. रूट बदलावा लागला त्यांना आणि रूट बदलणं देखील कदाचित महागात पडलंय. परंतु क्षेत्ररक्षक इंटेन्शनली आले नव्हते. ते देखील ते सांगतात की माझं
तसा उद्देश नव्हता मध्ये येण्याचा, मी बॉलच्या दिशेने आलो होतो. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षण त्यापेक्षा लाजवाब आहे आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 3 बॉल आणि 3 धाव्यांची आवश्यकता आहे. 3 बॉल 3 धावा. तीन बॉल आणि 3 धाव्यांची आवश्यकता. तीन बॉल 3 धाव्यांची आवश्यकता. थोडीशी घाई करा विनंती आहे. यावेळेस देखील हवेत बॉल आणि हा बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. हा विजयी षटकार आलाय. या ठिकाणी फलंदाज नितेश यांनी कमालीची बॅटिंग केली आहे. 2 षटकार आणि 2 षटकारांसह त्याने धावा बनवल्यात तब्बल 15 आणि मॅच डिफायनिंग हा नॉक होता. मॅन ऑफ द मॅच नितेश असतील त्याच्यामध्ये डाऊट नाहीये. चला मॅच टॉस साठी यायचे विनंती आहे. चिखलोलीपाडा टीम आपण टॉस साठी या आणि अंबेशिव संघाचे संघ नाही आपण देखील या. टॉस केला जाईल.